मध्ये ऐकूया त्यांचा बंधावचं समालोचन. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद राहुलजी भोईर. जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या भेटीकरिता आली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. बॅटरला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. बॅटर इज बॅक टू द डगआउट. तिकडनं मात्र केली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट इकडनं प्राप्त करत असताना फलंदाजाला बॅकफुटला ढकललं गेलं. बॅटिंग टीमला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे आणि बॅटर आपण पाहत आहेत नितीन स्वतःचं खातं देखील उघडू शकला नव्हता. शून्याचा चष्मा घालून डगआउटला जात असताना सध्याच्या घडला तरी नाणेफेकी जिंकून शिव चेरोबा स्पोर्ट्स कोणने जे निर्णय घेतलं होतं ते योग्य ठरत असताना बॅटरला डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. मान्यवर पाहुणे आपण पाहतायत दुपारच्या सत्रामध्ये इकडनं मात्र आपल्या समवेत जुडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान चेंडू अडवा, बॅटनं फटका जबरदस्त आहे. गॅप आहे त्या ठिकाणी आणि चेंडू एका टप्प्याने चाललाय. वाडा फिल्डिंग जबरदस्त एफर्ट, परंतु क्षेत्ररक्षक अखेरकार त्या चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये आणू शकले नाहीत आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आला या मॅचचा पहिला मोठा स्ट्रोक. फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधनं चौकार. अक्रॉस द विकेट गेले. त्यानंतर फटका जर पाहिला तर अडबा बॅटनं चांगला सजवला गेला. टायमिंग चांगलं होतं. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर जबरदस्त, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्या अनुषंगानं गॅप शॉर्ट सिलेक्शन इकडनं खेळत असताना बॅटर नेक्स्ट बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू पुढे ठेवला. बॅटरला चकून निघून जातोय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल. पुढचा सामना दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर नाणेफेक कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचे. दोन्ही टीम्स एका बाजूनं जय हरी रांजनोली आणि दुसऱ्या बाजूनं एकनाथ स्मृती वल. हा फटका इकडनं मात्र फसलाय. गोलंदाज डाऊन द बॉल चांगल्या पद्धतीनं झेल अटेंड केला गेलाय आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम आपण पाहतायत सरवलीला बसलाय. बॅटर अजय पाटीलला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. सेकंड विकेट इज डाऊन. आपण पाहतायत मान्यवर पाहुणे आपल्यातून रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेला मूल्यवान वेळ दिलं, आमच्या या स्पर्धेला आपण भेट दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये इकडनं पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीनं हाताळायला हवं ते इकडनं दर्शवत असताना अनिकेत मात्रेनं काय जबरदस्त स्टार्ट केली आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. खराब चेंडू, इकडनं संधी होती बॅटरकडे मोठा स्ट्रोक अटेंड करण्याची आणि त्या संधीचं सोनं करत असताना डीप पाईन लेग क्षेत्रामध्ये धाडलंय या चेंडूला. एका टप्प्याने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. आला इकडनं मात्र नवीन आलेला फलंदाजाच्या बॅटमधनं हा चौकार. इकडनं मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 9च्या घरामध्ये. फर्स्ट विकेट इकडनं पाहिलं तर फर्स्ट विकेट गेलं ते म्हणजेच नितीन पाटील. त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजेच अजय पाटील. दोन फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेत. 2 बाद 9 अशी स्थिती आपण पाहतायत. नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करणारी टीम अर्थातच जय हनुमान सरवली टीमची. चला लगेच वेल कमी खर्च करायचे. क्षेत्ररक्षण करणारा टीम्स आपण पाहतायत षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण इकडनं गोलंदाज सज्ज होत असताना
षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहत आहेत हर्षल सज्ज होत असताना. हर्षल मात्रे, या मॅच मध्ये इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल टीम जय हनुमान सरवलीला. कारण आपण विचार केला तर शिवचेरोबा कोणकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या अनुषंगाने इकडनं या सामन्यामध्ये अटॅकिंग बॅटिंग दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर योगेश चौधरीच्या पाठमधनं एक चौकार जरूर आलाय. नेक्स्ट बॉल, चेंडू चांगला आहे, अपील जोरदार, पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांच्या मनामध्ये कोणती शंका नव्हती. एष्ट्यांच्या समोर बॅटर सापडले आणि आता मात्र बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरी बसली गेली आहे. फलंदाज योगेश चौधरी इज अ बॅक टू द डगआउट. गेले आणि फलंदाज योगेश चौधरीला डगआउटला जावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या दरम्यानचा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढताय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. कोणतेही धाव या चेंडूवर येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतायत दीपेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकावर दीपेश यांना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चेंडूची गती थोडीशी कमी केली, चेंडूवर बोटं फिरवली, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करत असताना बॅटरला इकडनं बिट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉलची इकडनं मात्र आता संख्या वाढली आहे असंच म्हणावं लागेल. कारण बॅक टू बॅक 3 चेंडूंवर कोणतीही धाव आली नाहीये. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अजून एक धक्का बसत असताना टीम जय हनुमान सरवली टीमला 11 क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. बॅटरीचा पाक टू डगआउट. ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, खराब क्षेत्ररक्षण. सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण. इकडनं मात्र सलामीला आलेला बॅटर प्रशांत पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण एक मजबूत बांध्याचे बॅटर आहेत, त्या अनुषंगाने मजबूत स्ट्रोक देखील खेळावे लागतील. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय, संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल, तारणहार बनावं लागेल. नेक्स्ट बॉल, फुलटॉस आहे. इकडनं मात्र ड्राईव्ह करत असताना चेंडूला कव्हर्स मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतायत. सिंगल धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी हर्षल मात्रेनं केली आहे. या षटकामध्ये त्याने 2 विकेट प्राप्त करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. सुपर बॉलिंग अटॅक.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण करणारी टीम, चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वळणं आपण पाहतोय. ते म्हणजे सज्ज होत असताना राज पाटील. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये राहिली आहे, जिकडे पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट अनिकेत म्हात्रेने घेतल्या. त्यानंतर दुसरं षटक काय कमालीचं राहिलंय. पूर्णपणे गोलंदाजी करणारी टीम शिव चेरोबा कोणच्या बाजूने दुसरे षटक राहिले. त्यानंतर आता मात्र तिसरं षटक घेऊन हर्षल म्हात्रेचं ते जबरदस्त षटक आपण पाहिलं, ज्यामध्ये त्यानं 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. त्यानंतर आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरनं राज पाटील आलेत. डावखुऱ्या हाताचे एक जबरदस्त गोलंदाज. या दरम्यान चेंडू पाटणं फटका फसलाय. जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. फक्त आणि फक्त तिकडे सिंगल धाव प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इकडनं बॅटरनं केलंय. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावर. पूर्णपणे बॅकफुटला आता पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीपमधनं क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे येत आहेत, तिकडे सिंगल धाव पूर्ण होईल. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय, ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर 4 विकेट्स गेलेच. नेक्स्ट बॉल स्विच हिटचा फटका, कमालीचा फटका आणि चेंडू निघून जाईल. त्या ठिकाणी मात्र सीमारेषा पार. आखिरकार मात्र मोठा स्ट्रोक आलाय फलंदाज प्रशांत पाटीलच्या बॅटमधनं. हा स्विच हिटचा चौकार. थँक्यू डीजे. इकडनं मोठा स्ट्रोक सातत्याने येत नव्हता. बॅकफुटला बॅटिंग करणारी टीम दिसत होती, त्यानंतर हा चौकार आलाय. नेक्स्ट बॉल परत एकदा इकडनं मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केलं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर सलामीला आलेले सलामीवर बॅटर प्रशांत पाटील आहेत, परंतु ज्या अनुषंगाने बॅटिंग करायला हवी त्या अनुषंगाने बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. नेक्स्ट बॉल फटका. इकडनं मात्र ताकद किती आहे या स्ट्रोक मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगल्या पद्धतीनं जजमेंट, वेल टेकन. चांगल्या पद्धतीनं हा झेल पकडला गेलाय आणि सलामीचा सलामीवीर बॅटर प्रशांत पाटीलला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. बिग विकेट इज डाऊन. दाखल होत असताना लवेश. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने टाकलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगल डबलने इकडनं काही होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला एक्झिक्यूट करावे लागतील, कारण जर आपण विचार केला तर शिव चेरोबा कोणकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहे, त्या अनुषंगानं बॅटिंग करणं इकडनं गरजेचं आहे, जे अनुमान सरवली टीमला देखील. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतायत विकेट इकडनं 5 गेलेत. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर. 5 गडी बाद 18 अशी स्थिती आपण पाहतोय. चौथं षटक कोणत्या गोलंदाजावर इकडनं मात्र जबाबदारी सोपवली जाईल. हर्षल म्हात्रे आलेत चौथ्या षटकाकरिता.
नेक्स्ट बॉल या दरम्यानचा चेंडू मात्र डावी एसटी सोडून जाणार होता. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही आज समांतर रेषेमध्ये धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होईल. अव्वांतरच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 19च्या घरामध्ये. 19 धावा धावफलकावर. 5-19 अशी स्थिती आपण पाहतायत टीम सरवलीची. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इकडनं मात्र बॅटरला बीट करत असताना सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची संख्या इकडनं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. नेक्स्ट बॉल या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल जज करतायत आणि चांगल्या पद्धतीनं झेल इकडनं पकडला गेलाय. आणि अजून एखाद्या मैदानाच्या आतमध्ये बसत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला इकडनं मात्र फलंदाज लवेश चौधरी इज अ बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. रवी आलेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील गोलंदाज राज पाटीलच्या नंतर आता हर्षलनं देखील केली आहे. ज्यानं हर्षल पाटीलने जिकडे दुसरं षटक हाताळलं त्या दुसऱ्या षटकामध्ये हर्षल मात्रेनं ज्या पद्धतीनं इंटेंट क्रिएट केला होता त्या षटकामध्ये त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केलं होतं. त्यानंतर या षटकामध्ये आता देखील चांगली गोलंदाजी दर्शवत असताना दिसलेत ते. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि अजून एक फलंदाज डगआउटला. बॅटर रवी इज अ बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करून घेणार आहोत. एका बाजूने जय हरी रांजणोली, दुसऱ्या बाजूनं एकनाथ स्मृती वल. नेक्स्ट बॉल शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला पॅनल्टीचा सामना करावा लागलाय कारण आपण पाहतायत चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. पुढच्या इनिंगमध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोर बोर्डमध्ये कपिल आलेत नवीन फलंदाज. नेक्स्ट बॉल इकडनं मात्र काय घडलंय, एकदा पूर्ण करतायत दोन्ही बॅटर्स. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. पंचांचा इशारा आला लेग बाईचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा. आणि त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटरला जावं लागेल. डगआउटच्या श्रेयाला अजून एक अधरा मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. कपिलला देखील डगआउटच्या श्रेयाला जावं लागेल. षटक क्रमांक जर इकडनं पाहिलं तर चौथं संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहताय धावफलकावरती धावा जे आहेत त्या म्हणजेच 20. काय गोलंदाजी केली आहे दोन्ही षटकामध्ये देखील. हर्षल मात्रेनं 2 षटकं हाताळली आहेत, धावा खर्च केल्या 4 आणि विकेट प्राप्त केलेत त्याने 4. नवीन फलंदाज दक्षत पाटील आलेत. गोलंदाजी मार्क करून देवराज भोईर यांना आता मात्र इन्व्हाइट केलं जाते. पूर्णपणे आता मात्र फ्रंट फुटला टीम कोण पाहायला मिळतीये. काय जबरदस्त कामगिरी आहे.
कोण टीमची या मॅच मध्ये. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये देवराज भोईर ऑन द मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. एसटी रक्षक त्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीनं झेल पकडतायत आणि अजून एका बॅटरला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. विकेट नंबर मैदानाच्या आतमध्ये इकडनं मात्र 9वा पडत असताना फलंदाजाला जावं लागेल डगआउटला. नवीन फलंदाज, एज खूप जास्त कमी आहे परंतु संधी आहे. ओ माय गॉड, डावखुरे हाताचे बॅटर आहेत. इकडनं एखादा मोठा स्ट्रोक येईल का? संघाचे महत्वपूर्ण बॅटर चांगली बॅटिंग करू शकले नाही आहेत परंतु इकडनं हे बॅटर चांगली बॅटिंग करतील का? मोटूला आता मोठा स्ट्रोक खेळावा लागेल इकडनं. पहिलाच बॉल फेस करत असताना जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम. सिंगल धाव तिकडनं पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटरला आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं जात आहे. शेवटचं षटक आपण पाहतायत प्रगती पथावर आहे. देवराज भोईर नेक्स्ट बॉल, इकडनं मात्र काय घडलंय? तिकडनं मात्र शरीराच्या दिशेने येणारा चेंडू, शरीरभेदी चेंडू आपण पाहिला. कोणत्याही पद्धतीचे धाव प्राप्त होत नाहीये चेंडूवर. नेक्स्ट बॉल देवराज. या दरम्यान चेंडू देखील चांगला आहे, चांगला चेंडू आहे. लेंथ जबरदस्त होती या चेंडूवर देखील. फलंदाजाला पुन्हा एकदा बीट करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचं षटक आपण पाहतायत प्रगती पथावर. हा फटका मात्र चांगला आहे. उंची तर प्राप्त केली आणि लांबी किती, लांबी देखील प्राप्त करतोय. फटका दमदार, धावा मिळतील 6. आला या चेंडूवर बिग षटकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र इकडे काय घडलंय, इष्टांच्या वर्ण निघून गेलाय. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. इनिंगची होती समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहतायत धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले जात आहेत. 27-28 रनचं इकडनं मात्र टार्गेट सेट केलं गेलंय. चला आपण लगेच नाणेफेक करून घेतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं. एका बाजूने जय हरी रांजणोली आणि दुसऱ्या बाजूने एकनाथ स्मृती वल. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित यायचे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये उपस्थित एकनाथजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक कक्षामध्ये. दत्ताजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेक करून घेतो या मॅचची. चला रांजणोली टीमचे कॅप्टन, रांजणोली टीमचे कॅप्टन आपण कुठे असाल त्वरित या, आपण नाणेफेक करून घेतोय. रांजणोली टीम कॅप्टन
रांजनोली टीम कॅप्टन आपण नाणेफेक कक्षक मध्ये यायचं, या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय आपण. रांजनोली टीमचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं, अथवा आपल्याला पॅनल्टीचा सामना देखील करावा लागेल. टीम रांजनोली कॅप्टन चला रांजनोली टीमचे कॅप्टन आपण यायचं, आपण लगेच नाणेफेक करून घेतोय. मान्यवर पाहुण्यांना देखील या ठिकाणी विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एका बाजूने वल आणि दुसऱ्या बाजूने रांजनोली, एक जबरदस्त लढत आपण पाहतायत. नाणेफेक केली जाते मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकी होत असताना एका बाजूने टेल, एका बाजूने हेड. रांजनोली टीमचे कर्णधार या ठिकाणी टॉस करतायत आणि येस टेल असं म्हटलं गेलं होतं, परंतु हेड आलंय. मान्यवर पाहुण्यांनी दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा द्यायचे आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. आपण पाहतायत नाणेफेकीचा जो कॉल होता तो टीम वलने जिंकलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलात. प्री एंट्री टुर्नामेंट इकडे आल्यानंतर एकंदरीत जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन तर खूप चांगलं आहे, त्यामुळे खेळाची संधी दिली त्यांचा आभार आहे. नक्कीच इकडनं मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला, जास्त वेळ खर्च करणार नाहीये. निर्णय काय असेल? फिल्डिंग फिल्डिंग करत असताना इकडनं मात्र कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांवर या मॅचमध्ये खूप जास्त इकडनं मात्र विश्वास दाखवण्यात येईल? कौशल आहे, अतिशय हर्षल आहे. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. तर हे होते वर्ल्ड टीमचे कॅप्टन. त्यानंतर इकडनं आपण पाहतायत रांजनोली टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजेच वर्ल्ड टीमनं, आणि नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरता रांजनोली टीमला इन्व्हाइट केलंय. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत जोडले जातील सकाळच्या 17 पासून आमच्या सोबत जबरदस्त आवाज जोडला गेला, अर्थातच राहुलजी भोईर. थँक्यू सो मच. संतोष सोबत आपल्याला नमित पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पाखोडला जाऊन पंच केलेला फटका तर चांगला आहे. दोन फिल्डर धावत आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दोन ते इथनं सहजरित्या मिळतील.
रन्स आहेत 3. संतोष सोबत आपल्याला नमित पाटील पाहायला मिळत आहे. धाव आहे, धाव बघतो आपण 28च करायचे, त्याच्यामध्ये 2 धाव्याची पेनल्टी पण लागलेली आहे. हनुमान सरवली संघाला. सध्या ऑल इज वेल या मॅचमध्ये शिव चोरोबा क्रिकेट संघ कोणगाव. अजयचा पुढचा चेंडू मस्त आमिंग जरूर आहे. डाऊन द बॉल सुद्धा तिथं अजय जज करते, त्यांचा जजमेंट चांगला. विकेट मिळेल, फलंदाज बाद. यस डीजे. अनिकेत मात्रे नवीन बॅटर. अजयचा पुढचा चेंडू. चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये तर स्वतः बॉलर अजय तिथे गेले, तोपर्यंत मी एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण आपण बघतो 4 वरती स्कोर. पण त्या मॅचमध्ये करायचे फक्त 28च धावा झाल्याच नव्हत्या. बघतो आपण पहिल्या इनिंगमध्ये हनुमान क्रिकेट संघ सरवली टीमच्या, त्याचं कारण पूर्णपणे बाकफुटला मॅचमध्ये. पुढच्या मॅचचा आपण बघतो जरूर टॉस देखील केलेला आहे. जहारी क्रिकेट संघ राजधानीच्या अगेन्स्ट एकनाथ स्मृती क्रिकेट संघ वल आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या मॅचमध्ये फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच असणार आहे. दोन्ही टीमनं रेडीच राहायचं आहे. या दरम्यानचा बघतो आपण हा चेंडूवाला डॉट. नेक्स्ट बॉल. हा दरम्यान पुन्हा एकदा फटका चांगला धावा देखील इकडनं जरूर चांगला मिळतील. चेंडू वेगानं चाललेला, लॉंग लक्ष फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय, मात्र फिल्डरनं चेंडू पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चेंडू अडवण्यासाठी गेला होता की 4 धावा तिकडे एक्स्ट्रा देण्यासाठी गेले होता फिल्डर, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. होत असतं क्रिकेटमध्ये, जाणून बुजून कोणी खेळाडू करत नसतं. तो बिचारा प्रामाणिकपणे चेंडू अडवण्यासाठी गेला होता. आता कधी कधी अशा काय गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. फनी क्रिकेट अशा काय मोमेंट आपण पाहत असतो. करायचं असतं एक, होतात 2. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर ड्राईव्ह करत असतात, अप्रतिम फटका. अकरा धाव्यात धावपल 2 धावाची पेनल्टी होती. रिव्हर्स खेळले आहेत, फटका चांगला आहे, रॉकेट शॉट. बघूया 6 की 4 चौकार.
नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका हवेत खेळत जरूर मग सामिंग येत होते तिकडे बॉलर पोहोचले. त्यांचा जजमेंट बघूया. चांगलं आहे, चांगला जजमेंट. कॉटन बॉल, फलंदाज बाद. यावेळेचा फटका चांगला धावा देखील चांगला मिडल चेंडू मिड विकेटला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. यावेळेचा देखील फटका अप्रतिम खेळले. डीप मध्ये फिल्डर आहेत. फलंदाज बाद. रोशन परदेसी. ओ द विकेट. हा दरम्यानचा फटका तर चांगला खेळले. डीप मध्ये तिकडे बघतो आपण. फिल्डर देखील स्क्वेअर लेग मध्ये चांगले फिल्डिंग. तोपर्यंत मेरिक सिंगल. चोवीस धावा. अजूनही 4 धावेची गरज आहे मॅच मध्ये. बघतो आपण अजयचा पुढचा चेंडू चौद विकेट. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जरूर पुन्हा टाकावा लागेल. डिवाइस बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. 3ची अजूनही गरज विजयाकरिता. चिरोबा क्रिकेट संघ कोनगावला. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका. मोठी गॅप आहे पुन्हा एकदा. डीप मधून फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत मिळतील 2. षटकातील पुढचा चेंडू ओ द विकेट. दरम्यान चांगला चेंडू आला बघतो आपण. डॉट एका धावेची अजून आय थिंक गरज असावी या मॅच मध्ये. 27 झालेला. चला अरे प्लीज.
एका धावेची गरज आणि ती एक धाव इथे बनवली गेलेली. अशा प्रकारे बघतो आपण हा सामना जिंकलेला मैदानाच्या मध्ये शिवचुरोबा क्रिकेट संघ कोणगावनं. हार्डलक जोनेमान सरवली या मॅचचा मला मॅच लो स्कोरची मॅच. आपण बॉलरचा विचार करूया. हर्षल मात्रेनं 4 विकेट घेतल्या या मॅच मध्ये. तो हर्षल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. सन्माननीय दत्ताजी तरे यांच्या शुभ हस्ते केवल शेठ बघा त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिंद केसरी रामा शेठ बैलाचे मालक त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी आम्हाला सिरीजसाठी सायकल आली आणि ते जावई देखील आहेत. या केवल शेठ बघत आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक आम्हाला आलेले रामा शेठ बैलाचे मालक. घेऊ आपण नंतर रामा शेठचं पण नाव, आता नको. रांजणीवाले आले ना का सगळे? कुठे रांजणी संघ? रांजणी संघ पूर्ण आहे का? भूषण मात्रे यो आले का यो? चला फिल्डिंग लावायची बॉल प्लीज. चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. पुन्हा एकदा आमचे मित्र हर्षद पाटील असतील कॉम बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.
चला वर्ल्ड टीम चला वर्ल्ड टीम आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचे. टीम वर्ल्ड जास्त वेळ आपण खर्च करायची नाहीये. प्रेक्षकांच्या माहिती करता एका बाजूने जय हरी रांजनोली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत ती म्हणजेच एकनाथ स्मृती वर्ल्ड. चला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. आपण पाहतायत राजनोली गावचे उद्योगपती तथा आपण पाहतायत ठाकूरपाडा गावचे जावई अर्थातच केवलजी भगत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे ती आपल्याला पुरस्कृत झाले. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.